सिडाम. थँक्यू सर. जे आपला परिचय द्या, परिचय करून. सर, महाराष्ट्राच्या भौगोलिकदृष्ट्या केंद्रस्थानी असलेल्या बीड इथून मी आलेलो आहे. माझं 10वीपर्यंतचं शिक्षण जे आहे ते बीड इथून झालेलं आहे. 11वी-12वीचं शिक्षण मी राजश्री शाहू कॉलेज लातूर इथून घेतलेलं आहे. त्यानंतर विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे इथून इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या ब्रँचमधून मी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आहे. त्याचसोबत बुद्धिबळ खेळणे ही माझी हॉबी आहे. तुम्ही बीडमधनं, हो. नंतर तुमचं इंजिनिअरिंग इथं झाले VIT मधनं. हो सर. VIT 2 कॉल, त्यातलं कुठलं, कोण प्रिन्सिपल होतो? जालनेकर सर होते सर. जालनेकर. आणि ब्रँच कुठली तुमची? इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ब्रँच. किती साली आपण झाला? सर, मी 2012 साली पास आउट झालो. आणि यावेळेस स्कोर काय चांगला आहे का? चांगला आहे ह्यावेळेस स्कोर. चांगला किती आहे? 443 स्कोर. इंटरव्ह्यू किती मार्काची? इंटरव्ह्यू किती पर्सेंटेज? इंटरव्ह्यूला 100 मार्काचा इंटरव्ह्यू आहे सर. टोटल किती मार्काची परीक्षा आहे? टोटल 900 मार्काची परीक्षा आहे. हां. त्यापैकी मग किती पर्सेंट आहे इंटरव्ह्यूला? किती पर्सेंट मार्क आहे? इंटरव्ह्यूला नियर अबाउट 12% मार्क येतील सर. 12%. पूर्वीच्या काळी खूप होते मार्क इंटरव्ह्यूला, आता कसं काय झालं की 12%, 12.5% ठेवले? काय कारण असं? सर, जो मुलगा पहिले आपली स्किल दाखवतो त्यानं इंटरव्ह्यूमध्ये थोडंफार प्रमाण हे होऊ शकतं, म्हणजे जज करताना. त्यामुळे इंटरव्ह्यूचं प्रमाण कमी केलेलं आहे आणि ऑब्जेक्टिव्हवर भर अरे दिलेला कारण काय त्याचं? पण समजा 50% इंटरव्ह्यूला भेटेल तर काय भेटेल? आहे. ज्या मुलांनी आपली पहिले स्किल दाखवली आहे, कदाचित त्याला नंतर चान्स भेटेल का नाही, प्रत्येक म्हणजे त्या कमी वेळामध्ये तो मुलगा कोणत्या पद्धतीने कसा स्किल दाखवलं, थेरीमध्ये आले, ओके. वरचे त्यातले घेतले, समजा इंटरव्ह्यूपर्यंत आले, 1:3 पर्यंत घेतलं ना तुमचं ओके. इंटरव्ह्यू. हो सर. 300 जागा आहेत, त्या 200 लोकांना बोलवलं. माझं म्हणणे आहे त्याच्यामध्ये की त्या 400 किंवा 500 मार्कच गेलेले ठेवायचे, 500 मार्क इंटरव्ह्यूला टाकायचे. सर, तसं केलं तर मला असं वाटतं की चांगलं आहे ना? नाही, चांगलं नाही आहे. काय म्हणजे त्याचं काय होते फायदे तोटे काय म्हणजे? तुम्ही आता केलं तर काय होईल ना, का असं काय केलं म्हणजे? सर, त्या अर्ध्या तासामध्ये 400 मार्कासाठी जज करणं आणि 900 मार्क उरलेल्या मार्कासाठी काय तिकडे जडचीच करते. त्यांना यांना 400 पैकी किती मार्क देतील? मार्क व्हॅरिएशन फ्लक्च्युएशन मोठ्या प्रमाणावर राहू शकतं काय सर. होईल? मार्क व्हॅरिएशन फ्लक्च्युएशन मोठ्या प्रमाणावर राहू शकतं सर. हां. त्यामुळे मुलं हे होऊ दे ना फ्लक्च्युएशन. म्हणजे ज्याला चांगलं आहे त्याला चांगले मार्क दिले. मला वाटतं सर की जे पर्सेंटेज आहे ते 10 ते 20% मध्ये ठीक आहे, ते आलं पोटाकडे, पण ते काय असं काय असं होतं तुम्हाला ते? मुलाचा सर्वांगीण दृष्टिकोन, त्याचं प्रत्येक स्टेपचं नॉलेज हे ह्या प्रोसेसिंग. तुम्हाला सांगता येत नाही, नसेल माहिती सांगायचं नाही. ठीक आहे, चालेल. तुमचं इथे अनालिसिस वेगळ्या डायरेक्शनने चाललंय. बरं, आता BE ला काय प्रोजेक्ट केलं होतं तुम्ही? BE ला सर स्वतः केलं होतं का बाहेर कोण आणलं? नाही, स्वतः केलेलं होतं. काय केलं होतं सर? तो मोबाईल सेल्युलर नेटवर्क ट्रॅकिंग सिस्टीम केली होती, ज्यामध्ये की ॲट ए टाइम जर खूप सारे कॉल आले तर मोबाईल त्यावेळेस कॉल ड्रॉप व्हायचे. तर त्यासाठी आपल्याला काय करता येईल या दृष्टीने प्रोजेक्ट केला होता. काय केलं होतं तुम्ही? त्याच्यामध्ये ॲक्च्युअली असा अल्गोरिदम आम्ही तयार केला होता की त्यामुळे एखाद्या जर पर्टिक्युलर टॉवरची कॅपॅसिटी लिमिटेड 100 कॉल स्वीकारण्याची असती, पण ज्यावेळेस फेस्टिवल वगैरे असतो त्यावेळेस त्या पर्टिक्युलर टॉवरमध्ये जास्त मोठ्या प्रमाणावर गर्दी तयार होती. त्यामुळे आपण त्या टॉवरची कॅपॅसिटी स्वॅप पद्धतीने वापरून त्याला त्या ठराविक काळासाठी एक्स्ट्रा इनपुट बाजूच्या ह्याच्यातून देता येतील का या दृष्टीने प्रयत्न केला. बाकीच्यांचं काढायचं, तिकडे द्यायचं? काढायचं नाही सर, ते एक कॅचे सिस्टीम टाईप एक्स्ट्रा मेमरी स्टोअर करण्यासाठी त्याला फॅसिलिटी दिली होती. ज्या टॉवरला त्या सिच्युएशनला एक्स्ट्रा मेंबरची गरज लागेल त्यावेळेस ती कॅचे मेमरी त्याच्यासाठी वापर करता येईल. बेसिकली IT मध्ये ना? IT मध्ये सर. IT मध्ये. आता तुम्ही आता प्रेफरन्स काय दिला इकडे? सर, मी पोलीस उपाधीक्षक हा पहिला प्रेफरन्स आहे. त्यानंतर उपजिल्हाधिकारी. त्यानंतर आता तुम्ही समजा आता पोलीस उपाधीक्षक सिलेक्ट झाला वगैरे आणि तुम्हाला IT बॅकग्राऊंड वगैरे आहे, बरोबर ना? ओके सर. दुसरं कोणतरी पोलीस उपाधीक्षक आहे, तो याच्यामधला कॉमर्समधला आहे. तिसरे कोणतरी आर्ट्समध्ये आहे, तो
तर तुमचा शासनाला किंवा पोलीस कमिशनरला जास्तीत जास्त चांगला उपयोग कसा करून घेतील ते? सर मी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी माझं ग्रॅज्युएशन झाल्यामुळं माझं टेक्नॉलॉजीबद्दलचा जो अवेअरनेस आहे तो मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मी टेक्नोसेव्ही आहे. त्याचप्रमाणे रिसेंटली ज्या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा प्रशासनामध्ये वापर होतोय त्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स झालं, मशीन लर्निंग झालं, डीप लर्निंग झालं, ह्याबद्दल प्रशासनाचे जे ध्येय धोरणे आहेत त्याबद्दल मला जास्त अवेअरनेस राहील. त्याचबरोबर जर सांगायचं झालं तर नवीन जर QR सिस्टीम आणली, चॅटबोट आणलेत, हे वेगवेगळे जे टूल्स आहेत, त्याच्यानंतर गव्हर्नन्स आलंय, ह्या ज्या उपाययोजना आहेत तर त्या मला अधिक चांगल्या पद्धतीने बॅकग्राऊंड असल्यामुळं यूज करण्यासाठी फायदा होईल. आता पोलिसांच्या दृष्टीने एक चॅलेंज आहे, हे फ्रॉड्स वगैरे होतं की नाही? हो सर. पहिलं कसं चॅलेंज होतो, गुन्हेगारांचं होतो नाही हो का सर. फोन करायचे, काय करायचे. आता गुन्हेगार एकदम सोफिस्टिकेटेड झाले वगैरे. बरोबर आहे सर. कुठलं आता ते आता पोलिसांच्या दृष्टीने महत्वाचं विचार, कुठली ब्रँच महत्वाची आहे आता? सर सायबर सिक्युरिटी ही सर्वात महत्त्वाची ब्रांच आहे आणि त्या दृष्टीने जर प्रयत्न केले तर गुन्हेगारीचं प्रमाण हे नक्कीच कमी होऊ शकतं. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं की तरुण जो वर्ग आहे तो सायबर गुन्हे करत आहे असं लक्षात दिसून आलेलं आहे. तुमचं गाव कुठलं? सर मी प्रॉपर बीडमधलं आहे. बीडमधलं. ओके. मग आता समजा तुम्ही त्या DYSP प्रेफरन्स दिलाय, मुंबईत घडणारे गुन्हे, हो सर. पुण्यात घडणारे गुन्हे आणि बीडमधले घडणारे गुन्हे, तिन्हीमध्ये काय फरक आहे? सर मुंबई पुण्यामध्ये जे गुन्हे आहेत ते आर्थिक क्राईमच्या रिलेटेड जास्त राहतात आणि बीडमध्ये जे गुन्हे आहेत ते मारामारी, चोरी किंवा दोन समाजामधील वाद किंवा शेतीच्यावरून वाद, शेताच्या बांधावर वाद अशा प्रकारचे गुन्हे जास्त प्रमाणात राहतात. आणि मुंबईमध्ये पुण्यापेक्षा वेगळे. मुंबईमध्ये बाहेरचे सट्टेबाजारी झालं, अंडरवर्ल्ड झालं, त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात लँड माफिया असतील, कारण की तिथं जमिनीची व्हॅल्यू खूप मोठ्या प्रमाणावर आहे, त्या रिलेटेड गुन्हे जास्त टोळी घडतात. युद्ध वगैरे असं. टोळ्या आहेत ना मुंबई? टोळ्या आहेत. हो सर. कोण फेमस होते अशा टोळी युद्ध मागे होऊन गेले वगैरे असं? सरकार आलं ते म्हणजे सरकार म्हणजे 24 त्याच्या मुसकी आवडून घेऊन गेले. सर सध्या नाव आठवत नाहीये पण मी नक्कीच याबद्दल माहिती घेईल. नाही का? मुंबईचा कोण असा डॉन तो असं? ह्याबद्दल नाव नाही आठवत नाहीये सर एक्झॅक्ट, पण मी नक्कीच याबद्दल माहिती घेईल. मागे कुठेतरी आला होता त्याने बॉम्बस्फोट घडवले मुंबईत, तो कोण होता? लोखंडे काहीतरी सर. लोखंडे? नाही. दाऊद इब्राहिम कोण होता? दाऊद इब्राहिम हे देशभक्त नाही सर, तो संघटित क्राईम करणारा कुठे आहे? लेटर आहे होता. कुठे? सो असं चर्चा आहे की तो सध्या दुबईमध्ये स्थित आहे. ते कुठे आहे देशाबाहेर? हे गव्हर्नमेंट म्हणलं होतं ना तर 24 तासात घेऊन येतो. हो सर, पण ते काय अजून शक्य झालेलं नाही. आता मुंबईमध्ये मागे जो अतिरेकी हल्ला झाला, हो सर. कोण मोर्चे होता त्याचा फेमस असा कोण होता? तर सध्या त्याबद्दल कल्पना नाहीये, पण मी नक्कीच त्याची माहिती पण घेईन. त्याला कोणी पकडलं आपल्या मरीन ड्रायव्हर? त्याला कोणी पकडलं? त्याला मला वाटतं सर पोलीस ऑफिसर, एक्झॅक्ट नाव आठवत नाहीये पण मी प्रयत्न करतो. कॉन्स्टेबल कांबळे सर होते, त्यांनी पकडलेलं. तुकाराम कांबळे तुकाराम ओंबळे कोण होते? तुकाराम ओंबळे नाव ऐकलंय का कधी? सॉरी सर, त्याबद्दल मी माहिती घेईल. पहिल्यांदाच आपला हल्ला झाला होता ना. हो सर. असं तुम्हाला वाटतं का त्याच्यामध्ये पोलिसांनी थोडी स्ट्रॅटेजी चुकली त्यावेळेला? सर त्यावेळेस आपण कुठले ऑफिसर गेले? हं? कुठले ऑफिसर गेले का त्याच्यामध्ये पोलीसचे? हो सर, पोलीस ऑफिसर करकरे साहेब जे आहेत त्यांचा त्यामध्ये दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेला होता. आणि जर आपण त्यावेळेसच्या सिच्युएशननुसार आपल्याला वाटलं नव्हतं की असा प्रकारचा एखादा भयानक प्रकरण असं वाटलं नव्हतं, पण त्यानंतर आपण त्या उचित कारवाई केलेल्या आहेत. त्या उचित कारवाई केली. सर 2009ला फोर्स वन ह्या संस्थेची देखील स्थापना करण्यात आलेली आहे. ह्या दृष्टीने जर भविष्यात कधी हल्ला झाला तर त्या दृष्टीने आपले प्रयत्न चालू आहेत. त्याचं मास्टर माइंड कोण आहे मुंबईत? कुठे आहे तो सध्या? सॉरी सर, याबद्दल माहित तुम्ही आता नाही. DYSP पुण्याला किंवा मुंबई लागला वगैरे आणि तिकडे एक मोठा दारूचा अड्डा आहे. दारूचा अड्डा असतो ना किंवा असं कोणतरी असतं, त्याला पॉलिटिकल बॅकिंग आहे. ठीक आहे सर. छापा टाकायचा. व्हॉट इज युअर प्रोसिजर?
सर्वात प्रश्न प्रथम कळाला का तुम्हाला? प्रश्न कळाला मोठ्या प्रमाणावर त्याचा ते दारूचा धंदा वगैरे आहे आणि पॉलिटिकल वॉर खातं त्याचं आहे वगैरे. तुम्हाला ती कारवाई करायची. काय काय तुम्ही करणार? हाऊ विल स्टार्ट? बेकायदेशीर दारूचा धंदा. 2 मिनिटे थिंक करतो सर्वात प्रथम तर माझे जे सहकारी आहेत बरोबर. त्यांना मी ती कल्पना देईन की आपल्याला असा हल्ला करायचा आहे. त्यानंतर जे माझे इन्स्टंट जे सिनियर आहेत त्यांना त्याबद्दल मी पूर्वकल्पनाचे सर हे असे पुरावे असे मला सूत्रांकडून माहिती कळालेली आहे. त्या दृष्टीने या दारूचा अवैध साठ्याबद्दल मला बेसिक इन्फॉर्मेशन मिळाली आहे. तर त्याबद्दल सिनियर सोबत देखील कन्सल्ट करेल आणि त्यांना कन्सल्ट केल्यानंतर आपल्या टीमला मोटिवेट करेल की आपल्याला आज व्यवस्थित गोष्ट पूर्णपणे करायची आहे. तो आज जो समोरचा व्यक्ती आहे तो पॉलिटिकली वेल कनेक्टेड आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या पद्धतीने पूर्व खात्री घेऊन कायद्याच्या कचाट्यात कसं योग्य राहून आपल्याला योग्य कारवाई करता येईल. तुम्ही हे सगळं केलं, त्याला हे अजिबात कळायला नाही पाहिजे तुम्ही चाललाय की त्याच्याकरता काय करावं? सर जे माझे सहकारी आहेत हां. त्यांना स्ट्रिक्ट वॉर्निंग देईल की ह्याबद्दलची माहिती गेली नाही पाहिजे आणि जर मला जर एखाद्याबद्दल डाऊट असेल तर मी पोलीस स्टेशनच्या लॉकरमध्ये त्यांचे जे पर्सनल मोबाईल आहेत पहिल्यांदा ती कारवाई करायची. पहिल्यांदा सगळी मीटिंग घ्यायची. आपल्याला एक छापा मारायचा आहे. नाव नाही सांगायचं आधी. सगळ्यांनी चला तुमचा मोबाईल सुद्धा काय करणार तुम्ही? लॉकरमध्ये लॉकरमध्ये ठेवायचं. तुमचा काय लॉकरमध्ये ठेवायचं? काय करायचं? त्यांचे ठेवलं ठीक आहे, तुमचं कशाला ठेवायचं? थँक्यू सर. माझा नाही ठेवायचा. तुम्हाला अकरा मदतीची गरज भासेल तर काय करणार तुम्ही? बरोबर आहे सर. थँक्यू सर. तुमचा मोबाईल तुम्ही बंद ठेवायचा फक्त. त्या मोहिमेबद्दल तुम्ही पूर्णपणे गुप्तता बाळगणार. हा, तुम्ही त्याच्यामध्ये तुमचा का बंद ठेवायचा की कुठेतरी कळलं त्यांना की हे साहेब वगैरे आले, कोणाकडे कोणी येऊ नये तुम्हाला म्हणून, नाही का? पण तुम्हाला इमर्जन्सीमध्ये लागला तुमचा मोबाईल तुमच्याबरोबर पाहिजे की नाही? तुमचा काय झालं, तुमचा हल्ला वगैरे केला, तुम्हाला ॲक्स्ट्रा पोलीस फोर्स मागवायचं झालं, हां हो सर. तर आता कुठेतरी जावळे पिवळे तुम्ही त्या जिल्ह्याचे कोणतरी आहात, मोठा दरोडा पडलाय, दरोडा, हां आणि तुम्ही गेले. मला आलं ते PIने वगैरे बघून तुम्ही स्वतः गेले वगैरे बघितलं की 7-8 लोकांचे हातपाय तोडलेले आहेत. खात्री झाली, तुम्ही गाडी घेऊन गेले वगैरे. मग गावकऱ्यांना तुम्ही विचारलं कुठे गेले, ते मध्ये गेले इकडे जंगलामध्ये. तुमची लाईन ऑफ ॲक्शन झालं. प्रश्न कळाला तुम्हाला? हो सर. प्रश्न फेक कळाला. कॉल आलेला नाही, तुम्ही खात्री केली. तिथे गेल्यानंतर लोकांच्याकडे हातपाय 5-6 लोकांचे एखादा पाय तोडले, एखादे हात तोडले वगैरे, आणि तुम्ही विचारलं गावकऱ्यांना कुठे गेले, ते म्हणजे इकडे या जंगलात गेले. सर गावकऱ्यांकडून जेव्हा सुरुवातीला कळालं ते त्या दिशेने गेलेले आहेत, तर सर्वात पहिले एक टीम मी त्या दिशेने पाठवेल, सर्व पोलीस फोर्स त्या पाठवण्यापेक्षा, आणि दुसऱ्या डायरेक्शनला कोणत्या पॉसिबिलिटी अजून कोणता रोड आहे का त्या दृष्टीने चाचपणी करेल. त्याचबरोबर जे आजूबाजूच्या एरियामधले जे पोलीस स्टेशन आहेत त्यांना कल्पना देईल. त्याचबरोबर जवळचं जर बस स्थानक असेल, रेल्वे स्टेशन असेल, किंवा अजून ज्या तिथल्या लोकल लेवलच्या ज्या टॅक्सी चालक, कोणत्या संघटना वगैरे, त्यांचे कॉन्टॅक्ट मार्फत माहिती घ्यायचा प्रयत्न करेल की ह्या टायमाला कुठं अनुचित हालचाल दिसली आलेली आहे का. तो तुम्हाला आता ते जंगलात गेले, ते जंगलाबद्दल काय माहित नाही. मग जंगलाबद्दल माहीत नसल्यानंतर सर प्रथम जंगलाबद्दल ज्या तिथल्या लोकल अवेअरनेस आहे त्यांची गावकऱ्यांना बरोबरी घेतलं पाहिजे तुम्ही. बरोबर सर. रस्ता दाखवतो वगैरे. शेवटचा प्रश्न माझ्याकडनं आता, इथे आता तुम्ही बघितलं आता महागाई वाढली, काय झालं वगैरे, पोलीस वगैरे काय करतात वगैरे, तहसीलदारच्या मदतीने याच्यावर छापा टाकतात. तेल जप्त करतात, साखर जप्त करतात, नंतर काय डाळ जप्त करतात, साठा वगैरे जप्त करतात. पण आम्हाला आठवते आम्ही 60 साली सोनं त्यावेळेला 400 रुपये तोळा होतो. आज 60,000 रुपये झाले, 5,000. तिथे नाही छापे टाकत पोलीस, साठे नोट आहे त्यांचं. सर जो जिथं छापा पडतो तिथं अवैध प्रकारे त्याची साठवणूक केली जाते, सट्टेबाजार केला जातो. त्यामुळे पोलीस नामचं म्हणजे काय आहे, इथे त्या गोदामावर छापे टाकतात. सर इथं सोन्याच्या इथं भाव, तिथं भाव वाढला म्हणून टाकतात की नाही, सर इथं काय टाकत नाही. सर सोन्याचा भाव आहे तो इंटरनॅशनल मार्केटशी लिंक आहे आणि त्या दृष्टीने त्याची विक्री होते. पण साखर, बाकी जे जीवनावश्यक साहित्य आहे त्याचे कुठला शब्द वापरला का? जीवनावश्यक ते साहित्य. जीवनावश्यक आहे का? सोनं जीवनावश्यक मध्ये येत नाही, चैनीच्या ह्याच्यामध्ये येतं सर. वाढवते काय, 1 लाख रुपये होते, सरकारला काय घेणं देतं? त्याच्यावर आणले का कोणाचं? नाही सर. पहिलं उत्तर काय पाहिजे तुमचं? सर्वात महत्वाचं जीवनावश्यक साहित्य आहे. तुम्ही बाकीचे सांगत बसले नाही का?
थँक्यू सर. तुमचा पहिला प्रिफरन्स पोलीस उपअधीक्षक. आता कोणत्या नव्याने 3 कायदे केंद्र सरकार आणणार आहे, फौजदारी कायदे. हो सर. कोणत्या कायद्याऐवजी आणणार आहे? सर तो IPC कलम 1860चा आहे, त्याच्यानंतर CRPC कलम 1873चा आहे. ह्याबद्दल नवीन कायदे येणार आहेत. अजून तिसरा कोणता? सर सध्या आठवत नाहीये, पण मी ते त्याबद्दल पुरावा कायदा. माहिती पुरवतो. आता नवीन येणाऱ्या कायद्यांची नावं काय आहेत? त्यांची ऐवजी बदलले ना त्या नावांमध्ये? हो हो सर, मी वाचलं होतं पण मला आता एक्झॅक्टली आठवत नाहीये. आता एक कोणतरी होतं ना, ड्रगचं काहीतरी येतं, पुण्यामध्ये काहीतरी केस झाले वगैरे. काय तुझं बदल? सर काय पुण्यामध्ये ससून हॉस्पिटलमध्ये मग काय होतं तुम्हाला ते? का फेक आहे का खरं आहे ते? सर ती केस प्राथमिकदृष्ट्या मला असं वाटतं की ती केस खरीच आहे. त्याच्यामध्ये तो मोठ्या प्रमाणात जो साठा जप्त झाला, त्याचबरोबर ज्यावेळेस त्यांनी नाशिकला त्यांच्या घरी कारवाई केली त्यावेळेस देखील त्यांना त्या ड्रगचा साठा सापडलेला आहे. त्यामुळे ती कारवाई उचितच आहे आणि ती केस खरीच असेल. खरी का सांग, याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं, चुकलं चूक कोणाची झाली? चूक ही आरोग्य प्रशासनाची, तसेच पोलीस प्रशासन, कारागृह पोलीस प्रशासनाची आणि तसेच ज्या लोकांनी, राजकीय नेत्यांनी ह्याला पाठिंबा दिला, या 3 व्यक्तींची मोठ्या प्रमाणात चूक आहे. स्थानिक पोलीस प्रशासन जबाबदार नाही. स्थानिक पोलीस प्रशासन जे कारागृहाच्या रिलेटेड आहे. तिथे ससूनला वेगळं होतं ना, तिथे पोलीस ठेवले होते तिथे. हो, त्यांनी मदत केली ना त्यांना. त्यांनी म्हणलं कसा बाहेर गेलो तो? कारागृहामध्ये का रोज येऊन बसणार का? त्यांनी रिपोर्ट केला असतं ना कोणाला तरी. बरोबर. हो सर. बीड जिल्ह्याचे काय प्रश्न आहेत? सर बीड जिल्ह्याचा सर्वात मोठा सामाजिक प्रश्न आहे. त्यामध्ये बालविवाह आणि चाइल्ड सेक्स रेशोचं प्रमाण सर्वात कमी आहे. दुसरा जर प्रश्न म्हणायचा झाला तर बीड जिल्ह्यामध्ये जवळपास 80% पॉप्युलेशन आहे ते शेती आणि शेती रिलेटेडच्या गोष्टीवर अवलंबून आहे. त्यामुळे शेतमजूर तसेच ऊसतोड कामगारांचा प्रश्न हा ऐरणीवर आहे. त्यानंतर सर बीडचा म्हणावा तितका औद्योगिक विकास झालेला नाहीये. त्याच्यानंतर पर्यटनदृष्ट्या बीडमध्ये काही क्षेत्र आहेत त्यांचा देखील विकास झालेला नाहीये. ह्या बीडच्या मेजर समस्या आहेत. ऊस तोडांचे काय काम म्हणजे त्यांचे काय प्रश्न आहेत? त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं की उपाययोजना कराव्या? सर ऊसतोड कामगारांचा सर्वात मोठा प्रश्न सांगायचं जर झालं तर ऊसतोड कामगारांचा जर सर्वात मोठा प्रश्न जर सांगायचं झालं तर सर त्यांना महिलांची समस्या त्यामध्ये सर्वात जास्त येतात. त्याच्यामध्ये त्यांना आरोग्याच्या सुविधा नसतात. त्याच्यानंतर ते एकंदरीत मोठ्या संख्येने उचल घेतात. त्यामुळे ते मुकादमांचे मांगलिक राहिल्यासारखं त्यांची ट्रीटमेंट होती. त्यानंतर ज्या ठिकाणी त्यांचे ज्या ऊसतोड कारखान्यावर ते काम करायला जातात तिथं बेसिक सुविधा नसतात. त्याचबरोबर जे मुलं आहेत त्यांच्यासोबत आलेले त्यांची शिक्षणाची व्यवस्थित सोय नसती. त्याच्यानंतर नैराश्याच्या घरात जाऊन त्यांची व्यसनात येऊन त्याचं प्रमाण वाढू शकतं. ह्या प्रकारच्या मेजर समस्या आहेत त्यांच्या. उपाययोजना काय करू शकतो? सर सर्वात मोठी उपाययोजनामध्ये सर शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म असा जर दृष्टीने विचार केला, शॉर्ट टर्ममध्ये सर जे शिक्षणासाठी ज्या सुविधा त्या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे हुतात्मा पॅटर्न हा ऊसतोडीसाठी एक फेमस पॅटर्न आहे ज्यामध्ये की त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. त्याचबरोबर झालं सर त्या ठिकाणी पर्टिक्युलर लेवलला प्रायमरी हेल्थ चेकअप त्यांना दिलं पाहिजे. त्याचबरोबर निवाऱ्याची सोय झाली पाहिजे. त्याच्यानंतर महिलांची जी मासिक पाळीमध्ये त्यांचे वेतन बुडतं तर त्यांना पगारी 2 दिवस त्याची 4 दिवसाची सुट्टी दिली पाहिजे. त्याबरोबर मुलांच्या शिक्षणासाठी चांगली सुविधा दिली पाहिजे जेणेकरून की तिथं खंड पडू नये. बी इंजिनियर प्रशासनात काय अवस्था असणार? तेव्हा प्लेसमेंट नाही मिळालं का तिथं कॉलेजमध्ये? तेव्हा सर प्लेसमेंट झालेली होती कुठे? सिनेक्रॉन कंपनीमध्ये. काय पॅकेज? 3.5 लाख पॅकेज होतं सर. आता काय स्किल आहे? झालं सिलेक्शन झालं तुमचं, या पद्धतीचं स्किल काय? IT इंजिनियर म्हणून. नाही आता डिवाइस म्हणून तुमचं सिलेक्शन झालं, डिवाइस कडे केलं ना तुम्ही? हां सर त्याचा S20 स्केल आहे. आम्हाला माहित नाही किती, मला किती मिळणार सांगा. सर
प्रथम पगार हा 85,000पर्यंत भेटून जाईल. मग तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये असता आतापर्यंत तुम्हाला 85,000चा पगार झाला नसता का? सर नक्कीच झाला असता, पण मी कॉलेज लाईफमध्ये असताना किंवा आतापर्यंतच्या जडणघडीमध्ये असं बघितलं की प्रशासनामुळे सकारात्मक बदल करण्याची प्रचंड ताकद आहे. त्यामुळे सर प्रशासनाकडे येण्याचा कल झाला आणि त्याचबरोबर माझ्यामध्ये जे काही कौशल्य गुण आहेत तर ते मला वाटलं की प्रशासनामध्ये मी योग्य प्रकारे वापरू शकतो, म्हणून मी इकडे आलो. प्रशासनामध्ये येता लोकांना मदत करणाऱ्या 3 कामं तुम्ही आहे ना. प्रोफेशन सांगा. प्रशासनात नाही पण लोकांची सेवा करतात वगैरे 3 सगळं असे 3 प्रोफेशन सांगा. याच्या मार्फत करता येऊ शकते सेवा. सर एनी प्रोफेशन कॅन हेल्प. त्याच्यामध्ये टीचर पण मदत करू शकतो. त्याचप्रमाणे तुम्ही एखादं NGO स्थापन केली त्या दृष्टीने पण मदत करू शकतो. उद्या तुम्ही डॉक्टर जरी झाला तरी तो समाजासाठी सेवा करू शकतो. शेवटचा प्रश्न माझ्या तुम्हाला या पोस्टिंग तुमचं सिलेक्शन झालं बीड शहरातून तुम्हाला पोस्टिंग केलं हां. तर तिथे तुम्हाला आता सगळे माहिती देतात तिथे आता अवैध धंदे काय असतील तुम्ही काय करणार सांगा. तुम्हाला तिथे दिलं सरकारला वाटलं ह्या बीडचं यांना इन अँड आउट सगळं माहिती वगैरे या साहेबांचं पोस्टिंग तिथे करावं. नॉर्मली त्या ठिकाणी पोस्टिंग करत नाही का करत नाही. सर त्या एरियातली तुम्हाला माहिती असती, तुमचे ते पाहुणे वगैरे राहत असतात तिथं, त्यामुळे यांना वाटतं हे पार्शियल ते चांगलं धडाडीने काम करते तर काय करणार. सर मी प्रॉपर बीडचा असल्यामुळे मला बीडचे करणार सांगा ते माहिती दे. हे करणार हे मला माहिती आहे सांगा. सर बीडमधले पर्टिक्युलर ठिकाणी आहेत जिथं की अवैध दारू मटका पहिले दारू शंभर आहे दारू झालं हां दारू झालं, मटका झालं, जुगार झाला, सट्टा चालतो, त्या गोष्टी कळतात. त्याचबरोबर त्या गोष्टीला कोणत्या लोकल नेत्याचा पाठिंबा आहे याबद्दल पूर्वकल्पना असल्यामुळे मी पूर्वकल्पना आहे. त्याचबरोबर अजून कोणकोणत्या बीडमध्ये समस्या प्रकर्षाने जाणवतात, लॉ ऑर्डर रिलेटेड किंवा चोरी रिलेटेड ह्याबद्दल देखील जाणीव आहे. तर या रिलेटेड प्रशासनाच्या मदतीने एक मीटिंग अरेंज करत आणि त्यांना एक सुरुवातीला वॉर्निंग देईल की अशा गोष्टी घडल्या नाही पाहिजेत, हा कायद्याच्या कचाट्यामध्ये बसत नाहीये आणि स्ट्रिक्ट वॉर्निंग देणं हे माझं पहिलं कर्तव्य असेल. सर तुम्ही एखाद्याला पकडलं धंदा वगैरे तुम्ही DYSP आहात SP चा फोन आला एक त्याला सोडून देऊ वगैरे काय करू नको कारवाई. सर मी फोन आल्यानंतर सर्वप्रथम कायद्या तुमचे कोण आमदार कोण असतील मंत्री त्यांच्याकडे गेले हे कोणतरी नवीन आले फार शायनिंग करते वगैरे माझं घर बंद केलं वगैरे काय करावं. सर सर्वात प्रथम फोन आल्यानंतर मी बघून घेईल की कायद्याच्या कचाट्यामध्ये तो व्यक्ती येतो का. जर नसेल येत आला ना काय तुम्ही उगाच कायद्या एखाद्याला सापडले ना तुम्ही अवैध धंदा आहे म्हणून तुम्ही छापा टाकला त्याला पकडून आणला आठ ठेवलाय तिथे वगैरे आणि वरनं फोन आला SP साहेबांचा अरे ते त्या साहेबांचं एक बरं का त्याला सोडून दे. सर ह्या वेळेस मी त्यांच्याकडून त्यांना सांगेल की ह्या गुन्ह्याच्या अंदर मी पकडलेला आहे आणि तरी देखील तुमची इच्छा असेल की मी ह्यांना सोडून द्यावं तर तुम्ही मला रिटर्न द्या, मी ह्यांना सोडून देईन. ठीक आहे ओके. सेमच असाच एक प्रश्न आहे. तुमच्या ओळखीतलं एक व्यक्ती आहे डॉक्टर आहे तुमच्या एरियाचे प्रतिष्ठित आहे. 1 वर्ष पूर्वी तुमच्या आईचं ऑपरेशन केलं त्यांनी तुम्हाला डायरेक्टली फोन केला की माझा मुलगा 20 वर्षाचा आहे ग्राउंडवर खेळताना त्याच्या डोक्यात त्याच्या मित्राने दगड घातलाय आणि मला असं वाटतंय की तुम्ही त्याच्यावर कारवाई करावी 307 लावावं अशा पद्धतीचं तुम्हाला सांगितलं. ह्याच्यात काय करा आता तुमच्या प्रतिष्ठित ओळखीचं आहे तुमच्या आईचं ऑपरेशन मागच्या वर्षी केलं सक्सेसफुल. पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. पर्सनल लाईफमध्ये माझ्या ते किती पण जवळचे असले त्यांनी माझी हेल्प केलेली असली ती पर्सनल लाईफला ठीक आहे, पण ज्यावेळेस प्रोफेशनल लाईफ येईल त्यामध्ये त्यांच्या मुलांनी केलेला गुन्हा त्याच्यामुळे समोरच्या व्यक्तीवर झालेला इम्पॅक्ट ह्याची चाचणी करणं हे योग्य आहे आणि त्या चाचणीमध्ये जो कायदा जे कलम योग्य बसते त्या दृष्टीने मी कारवाई करेल आणि ह्या दोन्हीला मध्ये येऊ देणार नाही. ओके. एक शेवटचा तुमचा ड्रेस वगैरे स्वच्छ शर्ट घातला पाहिजे चुरगळलेला वगैरे असं नाही चांगलं. ठीक आहे सर. कळलं. आणि इंटरव्ह्यू तुमचा चांगला झाला मुलांची स्टाईल चांगली आहे टेक्निक उत्तरे तुम्ही चांगली दिली टीव्ही टाका फक्त कपडे वगैरे घालून जा. थँक्यू सर. हल्ला नाही छापा तुम्ही एका ठिकाणी हल्ला करेल म्हणून सांगितलं. ओके थँक्यू.
2-3दा ह्याच्यात जर का नाही म्हणायचं असेल तर एक व्हेरिएशन पण ठेवा. किती वेळेला केलं. काय आणलंय? नाही पॉइंट्स लिहून नाही नाही काही नाही. बाकी काय असं जास्त चलबिचल वाटली नाही. आय कॉन्टॅक्ट तो डिवाइस बी नाही झाला, सेकंड प्रेफरन्स काय आहे का नाही? प्रोजेक्ट ऑफिस उपजिल्हाधिकारी ह्या मला तर सांगायचे म्हणते की डिवाइस तुम्हाला काय व्हायचं, तुमच्या क्वालिटी सांगायची. हो DYSP का व्हायचं सांगितलं तर त्या प्रश्नाचं असं हे डोक्यात आहे सर की सर्वात प्रथम समाजामध्ये कोणती पण दुर्घटना घडली किंवा नुकसान झालं तर लोकांच्या मनामध्ये पोलीस प्रशासन येतं की हे आपल्याला सोल्युशन देऊ शकतात. त्याच प्रकारे समाजामध्ये जर विकास व्हायचा असेल तर डेव्हलपमेंट व्हायची असेल तर लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन ही सर्वात महत्त्वाची असते. ठीक आहे, तुम्हाला काय व्हायचं सर तुमच्यामध्ये म्हणजे तुमच्यामध्ये काय क्वालिटी आहे ते तुम्हाला हायलाईट केलं पाहिजे. माझ्याकडे ह्या क्वालिटी आहे म्हणून मला डिवाइस एसपीचा माझा पहिला प्रेफरन्स आहे, मग या समस्या सांगायच्या. सर सर्वात प्रथम मी DYSP या पदासाठी एखादा शिक्षक आहे समजा शाळेतला, त्याला शिक्षक वगैरे प्राथमिक शिक्षक त्याला डिवाइस चालेल का होतो? त्यामध्ये त्या क्वालिटीज जर असतात शिक्षकामध्ये खूप क्वालिटी असतात. सर थप्पड क्वालिटी मारलं तर ते खाली पडतो येते माहिती आहे. DYSP पोलीस तुला बेटर पाहिजे की नाही? हो सर तू समोर गुन्हेगार आला त्याची पर्सनॅलिटी बघून तू एकदम निम्मट ठरवतो की नाही? बरोबर आहे. आमच्यासारख्या लेख्यापेक्षा तिथे असायचं ते काय माहिती म्हणजे याला एका झापडीत आपण खाली पाडतो. पहिलं क्वालिटी ते आहे ना त्याच्यामध्ये, बरोबर आहे सर. म्हणजे पर्सनॅलिटी मॅटर्स. ऑफिसर वगैरे कसा ताण पाण्याचा पाहिजे वगैरे नाही का, तो शेळपाड्यासारखा चाललाय, खांदी खाली पाडून चाललाय, त्याला तर लोक पाणी ओळखतात ना. ते तुमच्या क्वालिटी सांगायच्या. मी एज्युकेटेड आहे, माझ्याकडे डेअरिंग धाडस वगैरे माझ्याकडे आहे, मला कायद्याचा थोडा अभ्यास वगैरे आहे वगैरे, मला याच्यामध्ये आवडही आहे वगैरे. धाडसी कृत्य केलं होतं का कधी? एखादं काहीतरी विचारलं बाबा असं तुमच्यामध्ये धाडस आहे, असं कृत्य कधी केलं होतं का? छंद अंतराळी प्रश्न याचा आता नाही विचारला. तुम्ही करा परत. छंद कुठला आहे तुमचा? बुद्धिबळ खेळणे हा छंद आहे सर. बुद्धिबळ वगैरे काय उपयोग होतो? सर डोक्याला ताप उलट. नाही सर, बुद्धिबळ खेळण्यामुळे जे काही क्वालिटीज विकसित होतात त्यामध्ये सर लॉंग सायटेडनेस जो अप्रोच आहे ती सर्वात महत्त्वाची आहे. त्याच प्रकार नंतर सांगायचं तर कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढती, त्यानंतर प्रॉपर कोऑर्डिनेशन करण्याची स्किल वाढते, त्याच्यानंतर माइंडची क्रिटिकल थिंकिंग वाढती, त्याच्यानंतर या छंदामुळं हे सांगायचं की ह्या ॲबिलिटी डेव्हलप होतात. तुम्ही बेसिकली पहिल्यांदा आनंद मिळतो, बरोबर आहे. माइंड फ्रेश राहतं, नंतर क्रिटिकल थिंकिंग करायची सवय राहते. अलीकडे बुद्धिबळ कोणत्या खेळाडूचं नाव प्रकट झालंय? सर अलीकडच्या काळामध्ये प्रज्ञानंद यांचं नाव झोतामध्ये आलेलं आहे. त्याचं वय किती आहे? सर त्याचं वय 17 वर्ष हे आहे. चला या ओके. चला कीप इट अप. बेस्ट ऑफ बेस्ट लक.